सण उत्सवाच्या काळात देवरोड शहरातील व्यापाऱ्यांकडून वर्गणीच्या नावाखाली पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला होता। आणि आपण जर काल पाहिलं तर एका व्यापाऱ्यांकडून जबरन वर्गणी वसूल करण्याचा जो प्रकार आहे तो समोर आला आणि या प्रकारानंतर त्या व्यापाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता। त्याच संपूर्ण प्रकरणामध्ये त्या व्यापाऱ्याच्या नातेवाईकांना देवरोड पोलिसात तक्रार दिली आणि त्यानुसार देवरोड पोलिसांनी राजा मासलामणी पिल्ले या तरुणावर जो आहे तो खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे। खरं तर आपण पाहिलं तर शासनाची कुठलीही परवानगी नसताना, धर्मादाय आयुक्तांची परवानगी नसताना अशा प्रकारे वर्गणी गोळा करणे हा एक गुन्हाच आहे आणि यातूनच आता देवरोड पोलिसांनी राजा पिल्ले याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे। या संपूर्ण प्रकरणात अजून काही खुलासे समोर येतात का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राज आणि शेख मावळ। प्रशांत अमृतलाल कटारिया यांनी आज आमच्याकडे समक्ष लिखून तक्रार दिली की दिनांक 11/4/2025 रोजी दुपारी 12च्या दरम्यान इसम नामे राजू मासलमणी पिल्ले उर्फ राजा पिल्ले वय 35 वर्षे हा राहणार गांधीनगरचा याने ते कुठलेही रजिस्टर मंडळ नसताना किंवा ते कुठलेही अधिकारपत्र नसताना त्याच्याकडे खंडणी मागितली। खंडणी सोबत पैसे मागितले। त्यांनी 500 रुपये पहिले दिले त्यांना वर्गणी म्हणून। त्यांनी 2 दुकान असलेले कुंद नावाची 2 साडी दुकान आहेत, त्यांनी त्या दुकानासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील आज त्यांनी तगाद लावला। म्हणजे धमकी दिली। तेव्हा त्यांना समजलं की ह्या राजा पिल्ले यांनी बऱ्याच व्यापाऱ्याकडून अशाच प्रकारची धमकी देऊन जीव मागे धमकी देऊन पैसे उकळले। त्यामुळे आम्ही त्यांनी तक्रार दिली, त्यामुळे आम्ही केस रजिस्टर करून त्याला अरेस्ट केलेली आहे। आता तपास चालू आहे, त्यापर्यंत ते पुढं बाब निष्पन्न होईल।